अध्याय 29 भस्माचा महिमा। त्रिविक्रम भारतीने नरसिंह सरस्वतींना नम्रतेने अनेक प्रश्न विचारले आणि अनेक विषयाचे ज्ञान प्राप्त करून घेतले। ते म्हणाले, स्वामीजी, एका माणसाला आपण भस्म लावले, त्यामुळे तो वेदशास्त्र संपन्न झाला। त्याच्या मुखातून ज्ञान प्रगट होऊ लागले। ते पाहून मलाही आश्चर्य वाटले। मला त्या भस्माचा महिमा ऐकायचा आहे, तरी आपण तो मला सांगावा, ही नम्र प्रार्थना। स्वामींनी त्रिविक्रम भारतीची प्रार्थना समजून घेतली आणि ते भस्माचा महिमा वर्णन करू लागले। ते सांगू लागले, कृतयुगामध्ये वामदेव नावाचे सिद्ध पुरुष होऊन गेले। त्यांनी अनेक ग्रंथांचे अध्ययन केले होते। त्यांचा प्रपंच सुखाने सुरू होता। काही काळाने त्यांनी प्रपंचाचे नाते सोडून दिले, सर्वांगाला भस्म लावले आणि जटा वाढवून ते सर्वत्र फिरू लागले। सर्व सुखाचा त्यांनी त्याग केला आणि अंगावर वैकल्य धारण घेतले। आता मनात कोणत्याही प्रकारचा लोभ राहिला नव्हता। वामदेव अनेक तीर्थात जाऊन दर्शन घेत असत। अखंडपणे त्यांचे भ्रमंती सुरू होती। त्यांच्या मनात अद्वैताचा विचार स्थिर झाला होता, म्हणून सर्व प्रकारची भीती त्यांच्या मनातून नाहीशी झाली होती। एके दिवशी वामदेव क्रौंच अरण्यातून वाटचाल करीत होते। त्यावेळी वाटेत त्यांना एक ब्रह्मराक्षस भेटला। त्याचे शरीर अक्राळ विक्राळ होते। तो भुकेला होता। वामदेवांना खाण्यासाठी तो त्यांच्या अंगावर धावून गेला, तरी पण वामदेव थोडेही भ्याले नाहीत। वामदेव शांतपणे उभे होते। त्यांना ब्रह्मराक्षसाची थोडीही भीती नव्हती। ब्रह्मराक्षसाने वामदेवाच्या अंगाला चावा घेण्यासाठी आपले तोंड त्याच्या शरीराजवळ नेले। त्यावेळी त्याच्या शरीराला त्या भस्माचा स्पर्श झाला। अचानकपणे त्या दिव्य स्पर्शामुळे ब्रह्मराक्षसाचे मागील जन्माचे सर्व पातक नाहीसे होऊन गेले। त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली। त्याने वामदेवाचे पाय धरले। त्याच्या हृदयातील द्वैतभाव आता संपलेला होता। अंतःकरण परिशुद्ध झाले होते। वामदेवाच्या स्पर्शाने त्याच्या मागील जन्माची आठवण होऊ लागली। वामदेव त्याला म्हणाला, तू पूर्वी कोण होतास, काय करत होतास, हे सर्व तुला आठवते काय? मागील जन्माची कथा तुला पूर्णपणे समजू लागल्या आहेत का? वामदेवाच्या स्पर्शाने पवित्र झालेला ब्रह्मराक्षस बोलू लागला, मागील 25 जन्म मला आठवतात। 25 जन्मापूर्वी मी यवन देशाचा मोठा राजा होतो। माझे नाव दुर्जय असे होते। मी कोणाला भीत नव्हतो। माझ्याकडे अमाप संपत्ती साठली होती। तिच्या आधारे मी अनेकांना त्रास दिला। एके दिवशी शत्रूने मला जिंकले आणि त्यातच माझा मृत्यू झाला। त्यानंतर मी प्रेत योनीत मध्ये पिशाच म्हणून वावरू लागलो। मी जनावरांच्या अनेक योनीमध्ये जन्म घेतला आणि त्यानंतर ब्रह्मराक्षस झालो। या जन्मात फिरत असताना आपले दर्शन झाले। तुमच्या स्पर्शाने माझी पापे निघून गेली। वामदेव म्हणाले, मी तुला भस्माचा महिमेची आणखी एक गोष्ट सांगणार आहे। द्रविड देशामध्ये आचरण शुद्ध नसणारे एक ब्राह्मण रोज राहत होते। ते जन्माने ब्राह्मण होते, पण आचरण अशुद्ध होते। देवधर्म पूजा अर्चा काही करत नव्हते। सात्विक कर्माकडे त्यांची वृत्ती नव्हती। बराच काळ ते तामसिक कर्मात रममाण होत होते। ते वाटसरूची चोरी करून घरात पैसे आणत असत। एके दिवशी धनाच्या लोभामुळे एका चोराने त्यांना ठार मारले आणि त्यांना जंगलात फेकून दिले। कर्मधर्म संयोगाने एक कुत्रे तिथे आले
आणि त्या मृत शरीराला चाटू लागले. हे कुत्रे नुसतेच एका भस्माच्या ढिगाऱ्यात लोळून आले होते. त्या भस्माचा स्पर्श त्या मृत शरीराच्या कपाळाला लागला. त्यामुळे यमाला वाटले की हा माणूस शिवभक्त असावा. त्याने त्याला कैलास पर्वतावर नेले. शंकराने सर्व लोकांना आज्ञा दिली होती, ज्या माणसाच्या कपाळाला भस्म असेल त्याला तुम्ही कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका. माझ्या परवानगीशिवाय त्याला मारू नका. त्या आज्ञेमुळे तो ब्राह्मण वाचला व कैलास पर्वतावर आला होता. भस्माचा महिमा असा आगाध आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.